एका आदित्य रानूबाईची कथा. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य समिंदा फूल दुर्वा आणायला रानात जात असे. तिथे नागकन्या देवकन्या वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, "काय ग बायांनो, कसला वसा वसता तो मला सांगा. तुला रे कसा वसा सांगायला हवा. उठशील माचशील, घेतला वसा टाकून देशील." ब्राह्मण म्हणाला, "उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही." तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौन्यन्य मुकुटानं उठावं, संचिळ वस्त्रसहित स्नान करावं, अग्रोदयीक पाणी आणावं, विडाच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेगांचं मंडळ करावं, 6 सुतांचा सातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पान फूल व्हावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशागंधाचं धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमी पूर्ण करावं. संपूर्णला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकड, तूप मेहून जेवू सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगर साळी द्यावी, ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं. ब्राह्मण जातेवेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं, "भिवू नका, कापू नका. तुमची मुली आमच्या येथे द्या. आमची मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्यावी? दासी कराल, बटकी कराल." आणि राणी म्हणाली, "दासी करत नाही, बटकी करत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू." मार्गशीर्षचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिली. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकींना बसवायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. "बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या." "गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही." राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तेथून निघाला. प्रधानाच्या घरी गेला. तिने पाहिलं, आपला बाप आलाय म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिले. "बाबा, गूळ खा, पाणी प्या." "गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी ऐकायची आहे, ती तू अगोदर ऐक." "तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू?" घरात गेली. उतरंडीची 6 मोते आणली. 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. तिने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चिंतभावेने ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोने विचारलं, "मुलींचा समाचार कसा आहे?" त्याने कहाणी ऐकली की नाही? ती दरिद्राने पडलेली, दुःखात व्यापली, राजा मुलखावर निघून गेली. तिनं कहाणी ऐकली होती. ती भाग्यवान नांदत आहे. इकडे दरिद्र जी झाली होती, तिने आपल्या लेकीला सांगितले, "मावशी घनघोर नांदत आहे. तिकडे जाऊन काही तरी दिलं तर घेऊन ये." पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळीच्या पाळी जाऊन उभा राहिला. "अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या?" "आम्ही दासी प्रधानांच्या." "प्रधानांच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे." "कसा आला आहे?" "तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदारण घेऊन या." परसदारण घेऊन आल्या. नाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं, काहोळ्या पाखोरल्या, मनोभारे भरल्या. वाटेस आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळेच्या रूपानं आला. हत्तीचा काहरोळा काढून नेला.
घरी गेला. आईने विचारले, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैवे दिले, कर्माने नेले. कर्माचं फळ पुढे उभे राहिले. मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळाच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानांच्या. प्रधानांच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानींच्या राणींनी त्याला घरी नेऊन नाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जीव घाऊ घातलं, काठी पोखरून हनमोहरणी भरून दिली. बाबा, ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितले. वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपाने आला. हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैवे दिले होते ते सर्व कर्मानं नेलं. पुढं तिसरे आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळाच्या पाठी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या घरी नेऊन नाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जीव घातलं, नारळ पोखरून होनमोहरणी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीत उतरला. तो गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईने विचारले, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं पण दैवाने ते सर्व बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळाच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीने घरी नेऊन नाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जीव खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होनामोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं. पाचवे आदित्यवारी आपण उठली. तळाच्या पाळी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीने तिलाही परसदारानं घरी नेलं. नाऊ माखू घातलं, पाठ बसायला दिला. प्रधानांच्या राणीने आदित्यवाराची कहाणी ऐकून सांगितली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं चांडाळणी, पापिनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आले. राजाच्या राणीनं विचारलं, याला बहिणीच्या घरी राहायला श्रावण आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आले. राजा बोलणं धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चांबर आली, पाईक आले, परवर आले. मला ते पापिनीला छत्र कुठली, चांबर कुठली, पाईप कुठले, परवर कोठे जाऊन बाहेर दाराशी बघतात. तो राजा बोलावू आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणींनी आहेर दिला. वाटेत जाऊ लागली. पहिल्या मजलेत स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण आली. करा हे हाहाकार, पिटा रे डंगारा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोत्याची राणीने घेऊन 3 त्याला दिले, 3 स्वतःच्या हातात ठेवले. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्याने ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढे दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाहाकार, पिटा रे डंगारा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, माळेचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेने बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीने 6 मोत्यांचे मोती घेऊन 3 आपल्या हातात घेतले, 3 त्या माळ्याच्या हातात दिले.
राणीने कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळ्याने ऐकली. माळ्याच्या मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्यावर एवढा फळ, मग वसा ऐकल्याचं काय फळ? काय वसा असेल ते मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढे 3ऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाहाकार, पिटा रे डंगारा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळे चिंताग्रात बसलेली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकू. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलासाठी रडते आहे. बरं, येते. मग ती राणीकडे आली. राणीने पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिने चिंतभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीने तिला ही वसा सांगितला. पुढे 4 मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाहाकार, पिटा रे डंगारा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. कोणी डोळा मांसाचा गोळा, हात नाही, पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता, तो उताना केला. 6 मोती होते. 3 मोती बेंबीवर ठेवली. 3 मोती आपण घेतली. राणीने मनोभावे कहाणी सांगितली. ती त्याने ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा ऐकल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीने त्यालाही सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7ही दरवाजे उघडले. लोहगंगाळ पाणी तापवले. पंचपक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांनी पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कुणाच्या पापिणीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिने आदित्यवारी वळचरणी खाली बसून केस विचारले. काळं चंडाळ डोईचे केस वळचरणीचे कांडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला मोळी विक्याला, राजाच्या राणीला माळेला, म्हाताऱ्याला कोणा डोळ्या मांसाचा गोळा. इतक्याचा जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तो आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.